आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। माझ्या मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जातात, तसंच मतदारसंघातील इतर कामांबाबत चर्चा केली। गडकरी पक्ष न बघता लोकांना मदत करतात। नितीन गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। जीएसटी भवनचे उद्घाटन करायला आलेल्या अजित पवारांनी काढले पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे। इमारतीच्या पहिल्या पायरीला सिमेंट साफ नसल्यामुळे अजित पवारांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील फटकारलं। नागपूरमधील ठाकरे गटाच्या 2 युवा सेना जिल्हा प्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा। शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायचा का? विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यामुळे जगदीश मुळीक यांची नाराजी। कार्यक्रम पत्रिका प्रशासनाकडून तयार केली जाते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल कायम आदर। कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर लावले। आमदार सुनील टिंगरे यांचं मुळीकांना उत्तर। महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा विरोध। आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणं उपाय नाही। नानकराम नेभनानी यांच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना राणावतचं वादग्रस्त विधान। कंगनाच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। हैदराबादमधील रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। वसंत चव्हाणांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तणाव। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटाने पाळायचा का? ट्विट करत जगदीश मुळीक यांचा सवाल। तर कार्यक्रम पत्रिकेत शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यामुळे नाराजी।